नमस्कार छात्रों, आज मैं 10वीं कक्षा के छात्रों के लिए जो पिछले कक्षा में पाठ किए गए वो शेष भाग बचे हुए शेष भाग को इस कक्षा में आगे के भाग को मैं पढ़ने जा रही हूँ। मಕ್ಕಳೇ, ನಿನ್ನೆ ಮಾಡಿದಂತ ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಈ ಪಾಠದ ಮುಂದುವರಿದ ಭಾಗವನ್ನು ನಾವು ಈ ದಿನ ನೋಡೋಣ। ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ईमानदारों के सम्मेलन में एक कौन सी विधा का पाठ है? व्यंग्य रचना है। ये व्यंग्य रचना है। ईमानदारों के सम्मेलन में इस व्यंग्य रचना का रचनाकार हरिशंकर परसाई जी है। हरिशंकर परसाई जी ने इस व्यंग्य रचना में एक ईमानदारों का सम्मेलन, इसमें जो स्वयं आपका अनुभव हुआ इसके बारे में उन्होंने लिखा है। ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ತಾನೊಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನ್ಕೊಳ್ಳಲು ಸಹ ಓ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಬೇಯಿಮಾನಿ ನಮಗೆ ಕಾಣುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಈ ಪಾಠದ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ। ಹಾಗಾಗಿ हम बेईमानी से दूर रहने का संदेश मिलता है। ईमानदारों के सम्मेलन में ಪಾಠದ ನಿನ್ನೆಯ ಭಾಗವನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪುನರಾವಲೋಕನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ। जो पुनरावलोकन में लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र, जो उस शहर के कुछ लोगों ने लेखक को एक निमंत्रण पत्र भेजा। उसमें निमंत्रण पत्र में इस तरह लिखा था, हम इस शहर में ईमानदारों का सम्मेलन कर रहे हैं। आप इस सम्मेलन का उद्घाटन करें और आपको आने जाने का किराया हम देंगे और आने जाने का, वास का, भोजन का सभी उत्तम व्यवस्था आपको व्यवस्था करेंगे। इस तरह पत्र में लिखा था। ನೀವು ಬಂದು ಹೋಗುವ ಖರ್ಚನ್ನು, ಇಲ್ಲಿ ಉಳಿದುಕೊಳ್ಳುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಎಲ್ಲ ಉತ್ತಮ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ पत्रದಲ್ಲಿ बंदिತ್ತು। उस पत्र को देखते ही लेखक को बहुत आश्चर्य हुआ, क्योंकि ನನಗೆ ಆ ರೀತಿಯ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸೇ ಇಲ್ಲ। लेकिन वो कैसे समझा, ಅದು ಹೇಗೆ ನನ್ನನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತೇಳಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और इसमें क्या है, तान ಏನಾರಾಗಲಿ मुझे 150 रुपये वो बचेगा, पहले दर्जे का किराया लेकर दूसरे दर्जे में जाने का बेईमानी उन्होंने प्रस्तुत किया और उसको सम्मत करते हुए उन्होंने जाने का तैयार किया। और जाते ही उस रेलवे स्टेशन पर उनको खूबसूरत शानदार से उसका स्वागत किया और स्वागत करते हुए 10 से ज्यादा फूल मालाएं उनको पहनाई। और 10 से ज्यादा फूल मालाएं को देखकर उसको उसके मन में और एक बेईमानी का सोच आ गया। अगर आसपास कोई माली होती तो मैं उसे भी बेच देता। ऐसा उनका वो ईमानदार सम्मेलन में उद्घाटक के रूप में आखिर भी उनके मन में वो बेईमानी का सोच आ गया ಅಲ್ವಾ। ईमानदार ಪ್ರಾಮಾಣಿಕವಂತ ಹೇಳಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಕರೆಸಿದ ಮೇಲೂ ಸಹ ಅವನಲ್ಲೂ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಯೋಚನೆಗಳು ಬಂದವು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ लेखकर अनुभव। और उनको एक होटल के कमरे में रहने का व्यवस्था किया और पहला दिन उसका उद्घाटन और शानदार से हुआ और उन्होंने उस दिन वो बहुत खुशी से वो उद्घाटन करके वो 1 घंटे तक भाषण किया।
के अतिथि होने के नाते इसके लोग बातें कर रहे थे और सभी लोग चलने के बाद उन्होंने अपने चप्पल पहनने के लिए वो गया, देखा वो लेखक की चप्पल की जगह एक फटी पुरानी चप्पलें थी। उनकी चप्पलें गायब थी। उन्होंने सोचा कोई ऐसे समारोह में ऐसा ही होता है, कोई पहनकर गया होगा। इस तरह खाकर उन्होंने गया ए बात इलाके हफ्तु आगा एक डेलीगेट, ईमानदार डेलीगेट ने आकर उसको सांत्वना देते हुए कहा, आप एक ही जगह ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ जोड़ी ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನ ಬಿಟ್ರೆ ಖಂಡಿತ ಯಾರು ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, इसलिए एक चप्पल को वहां रखे, उससे 10 फीट दूर तक दूसरी चप्पल रखना चाहिए। एक ही जगह आप चप्पल छोड़े तो कोई भी पहन कर जाएगा। मैं भी ऐसा ही किया। ಈ ರೀತಿ ಮೊದಲನೇ ದಿನವೇ ಲೇಖಕರಿಗೆ ಆದಂತಹ ಬಹಳ ಅನುಭವ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಭಾಷಣ ಮುಗಿಸಿ ಬರ್ತಿದ್ದಾಗೆ ಅವರ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ಹಚ್ಚಿ ನೆಯ್ಯಿ ಒಳ್ಳೆ ಹೊಸ ಒಂದು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ಅವರು ಹಾಕೊಂಡೋಗಿ ಅವರ ಜಾಗದಲ್ಲಿ ಹಳೆಯದಾದಂತಹ ಹರಿದ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ಬಿಟ್ಟೋಗಿದ್ರು। पहला दिन है ना, ಮೊದಲನೇ दिन आद्रिंदा ऐसा ही हो सकता है। ऐसा समझकर वो कमरे में आते हैं, आकर देखते हैं बिस्तर पर चादर भी गायब है। और होटल के कार्यकर्ताओं को, आयोजकर्ताओं को बुलाकर कहा, उन्होंने कहा कोई होटल वाले ने दुलाने के लिए ले गए होंगे। ऐसा कहकर उन्होंने गया। इस तरह पहला दिन का लेखक का अनुभव हुआ। छात्रों, अब हम वो बचे हुए शेष भाग के बारे में अब हम जानकारी प्राप्त करेंगे। इसके पहले शब्दार्थ है चश्मा, ऐनक, कागजात, कागज पर, हल्ला, शोर, इत्मीनान, भरोसा, हरारत, हल्का, हरगिज, बिल्कुल, सिरहाना, तकिया। तो अब हम दूसरे दिन की सम्मेलन का अनुभव, तीसरे दिन का अनुभव, ये सभी अब हम जानकारी प्राप्त करेंगे। मಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। दूसरे दिन का घटन। दूसरे दिन गोष्ठियां शुरू हो गई। रात को गोष्ठियों से लौटा, देखा कि 2 और चादरें गायब है। तीनों चली गई। दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा खोजने लगा तो नहीं मिला। शाम को तो था। दूसरे दिन बैठक के जाने के लिए तैयार होकर वो धूप का चश्मा ऐनक ಕನ್ನಡಕವನ್ನು ಹುಡುಕ್ತಾನೆ, ಲೇಕಿನ್ ಅದು ಸಿಗೋದಿಲ್ಲ। ಮತ್ತೆ ಹಾಗೆ ಅವನು ಗೋಷ್ಠಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ। ಆ ದಿನ ಗೋಷ್ಠಿಯಿಂದ ವಾಪಸ್ ಬಂದು ನೋಡಿದ್ರೆ 2 और चादर गायब, बिस्तर के चादर और 2 चादर, वो तीनों चादर गायब हो गए हैं। मैंने 1-2 लोगों से कहा कि टेबल पर उन्होंने चश्मा रखा था, वो भी नहीं मिला। इसलिए 2 और लोगों से कहा, 2-3 ಜನರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾನೆ, तो बात फैली। इसी समय बगल के कमरे में हल्ला हुआ। ಈ ರೀತಿ ಇಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾಗೆ बगल के कमरे में ಪಕ್ಕದ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಹಲ್ಲ ಶೋರ್ ಗಲಾಟೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು। अरे मेरे ब्रीफकेस कहाँ चला गया, यही तो रखा था। एक डेलीगेट ने इस तरह कहा रहा है, मेरा ब्रीफकेस कहाँ है, मैं
यही रखा था, ನನ್ನ ಬ್ರೀಫ್ಕೇಸಲ್ಲಿ ನಾನು ಇಲ್ಲೇ ಇಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಆಗ ಲೇಖಕರು ಹೋಗಿ ಅವನನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ, मैंने पूछा इसमें पैसा तो नहीं थे, ಅದರಲ್ಲಿ ಹಣ ಇರಲಿಲ್ಲ ತಾನೆ? उस डेलीगेट ने जवाब दिला, पैसा तो नहीं थे, कागजात थे। ब्रीफकेस में क्या था? ब्रीफकेस में कागजात थे। मैंने कहा तो मिल जाएगा, कागजात हो तो मिल जाएगा, बड़ी पेपर बताने पत्र बताने ಖಂಡಿತ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಹೇಳಿದೆ. मैं बिना धूप का चश्मा लगाए बैठक में पहुंचा और चश्मा नहीं मिला, इसलिए लेखक ने बिना धूप का चश्मा पाने ಕನ್ನಡಕ ಇಲ್ಲದೆ बैठक ಗೋಷ್ಠಿಗೆ ಹೋದ್ರು. बैठक में 15 मिनट चाय की छुट्टी हुई, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬ್ರೇಕ್, ಟೀ ಬ್ರೇಕ್ ಅಂತೀವಲ್ಲ ಅದು, ಆಗ 10 ನಿಮಿಷ ಟೀಗೆ ಒಂದು ब्रेक सिक्तु. लोगों ने सहानुभूति प्रकट की, सभी पिछले दिन वो चप्पलें गायब थी, आज वो चश्मा गायब है, इसलिए सभी यहाँ आकर डेलीगेट ने सहानुभूति प्रकट की. उसमें एक सज्जन आए, कहने लगा, बड़ी चोरियां हो रही हैं, या ईमानदारों का सम्मेलन है, फिर भी बड़ी चोरियां हो रही है. ಇದು ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಮ್ಮೇಳನ. फिर भी चोरियां हो रही है. देखिए आपका धूप का चश्मा ही चला गया. ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಆ ಒಂದು ಕನ್ನಡಕವೇ ಕಳೆದು ಹೋಗಿದೆ. ಆ ಹೇಳ್ತಾ ಇರೋಂತ ಒಬ್ಬ ಸಜ್ಜನ ईमानदार डेलीगेट ने धूप का चश्मा लगाए थे. ಆ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಕನ್ನಡಕವನ್ನ ಹಾಕೊಂಡಿದ್ದ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನು ತೋರಿಸಕ್ಕೆ ಬಂದಿದನೋ, ये ईमानदारों का सम्मेलन है, वहाँ बड़ी चोरियां हो रही है, ऐसे वैसे बातें कर रहे हैं, वही व्यक्ति धूप का चश्मा लगाए थे. ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಕನ್ನಡಕವನ್ನ ಧರಿಸಿದ್ದ. मुझे याद था एक दिन पहले वह धूप का चश्मा नहीं लगाए थे. ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಲೇಖಕರಿಗೆ ಯೋಚನೆ ಬರುತ್ತೆ, मुझे याद था एक दिन पहले वह धूप का चश्मा, ಆ ಮೊದಲನೇ ದಿನ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಕನ್ನಡಕವನ್ನ ಹಾಕೊಂಡು ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಆಗ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸ್ತು, मैंने देखा जो चश्मा वह लगाए थे वह मेरा ही था. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಚಶ್ಮಾ ಹಾಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅದು ನನ್ನದೇ ಚಶ್ಮಾ. देखिए चित्र, ईमानदार डेलीगेट है, वो लेखक का चश्मा पहना है, वो लेखक का सोच आ गया, वो पहले दिन वो चश्मा नहीं लगाए हैं, लेकिन अब आज मेरी चश्मा पहनकर मुझे ही समझा रहा है. चित्र देखिए. आगे कहने लगा, आपने चश्मा लगाया नहीं था, ನೀವು ಯಾಕೆ ಚಶ್ಮಾ ಹಾಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ? मैंने कहा, रात को क्या चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है, मैंने कमरे की टेबल पर रख दिया था. रात को क्या चांदनी के धूप में, ಆ ಚಂದ್ರ ಬೆಳಗಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ धूप का ಚಶ್ಮಾವನ್ನ ಹಾಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಆಗುತ್ತಾ, इसलिए मैंने टेबल पर रखा था. ರಾತ್ರಿ ನಾನು ಕನ್ನಡಕ ಹಾಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗತ್ತಾ, ಆದ್ರಿಂದ ನಾನೇನ್ ಮಾಡಿದ್ದೆ, चश्मा कहाँ रखा था, चश्मा टेबल पर रखा था. ನನ್ನ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿದ್ದೆ. ಆಗ ಆ ಕನ್ನಡಕವನ್ನು ಹಾಕೊಂಡಿರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ, वह बोला, कोई उठा नहीं गया होगा, ಖಂಡಿತ ಯಾರೋ ಹೊತ್ಕೊಂಡು ಇದ್ದಾನೆ. ಇವ್ ಹಾಗೆ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಟ್ರೆ ಯಾರು ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. मैं उन्हें देख रहा था और वहां मेरा चश्मा लगाए इत्मीनान से बैठे थे. ನಾನು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅವನು ಸಹ ನನ್ನ ಚಶ್ಮಾವನ್ನ ಹಾಕೊಂಡು बड़ी इत्मीनान से, भरोसा, विश्वास से वो दूसरों का चश्मा पहन
चादर गायब हो गए। पहला दिन और चप्पलें और बिस्तर के एक चादर, दूसरे दिन धूप का चश्मा और 2 बिस्तर के चादर गायब है। कहा ईमानदारों के सम्मेलन में जो आए डेलीगेटों को एक होटल में ठहरने के लिए उनको सुविधा किया था, व्यवस्थೆ ಮಾಡಿದ್ರು। वहां चोरियां हो रहे हैं, ಅಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಎಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತ ಏನು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೋ ಅಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಈಗ 3ನೇ ದಿನದ ಗೋಷ್ಠಿ ಶುರುವಾಗಿದೆ। तीसरे दिन रात को लौटा तो कुछ हरारत थी। 3ನೇ ದಿನ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನ ಮುಗಿಸಿ लौटना ಹಿಂದಿರುಗಿ। तो कुछ हरारत थी, हरारत हल्का, हल्का हरारत ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ವರ, हल्का ज्वर, हल्का हरारत हल्का ज्वर, ಸ್ವಲ್ಪ ಜ್ವರ ಬಂದಿತ್ತು। उसके कुछ हरारत थोड़ी ठंडा भी थी, ಸ್ವಲ್ಪ ಚಳಿನೂ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು। मैंने सोचा, ಆಗ ಲೇಖಕರೇ ಅನಿಸ್ತು, बिस्तर से कंबल निकाल लो, ಕಂಬಳಿನ ಉಚ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತೇಳಿ ಹೋಗ್ತಾರೆ। पर कंबल भी गायब था, ಆದರೆ ಕಂಬಳಿ ಸಿಗಲೇ ಇಲ್ಲ, वो भी गायब था। फिर हल्ला हुआ, ಮತ್ತೆ ಶೋರ್ ಗಲಾಟೆ ಶುರುವಾಯಿತು। ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಆಯೆ, ಈ ಒಂದು ಗಲಾಟೆಯನ್ನ ಕೇಳಿ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಆ ಮಂತ್ರಿ ಬರ್ತಾರೆ। कई कार्यकर्ता आए, उसके साथ कार्यकर्ता भी आए। मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे। डांटना भैया की शुरू ಮಾಡ್ತಾರೆ। क्योंकि तुम लोग क्या करते हो, तुम्हारी ड्यूटी यहाँ है, तुम्हारे रहते चोरियां हो रही है। ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಏನು? ನೀವು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇರುವಾಗಲೇ चोरिया हो रही है, कಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ। या ईमानदार सम्मेलन है, अंतिंತ फंक्शन ಅಲ್ಲ ಕಳ್ಳತನ ಆಗೋದಕ್ಕೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ईमानदारों का सम्मेलन, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಮ್ಮೇಳನ। ಇಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಎಲ್ಲರೂ ಸಜ್ಜನರು, ಅಂತಹ ಸಜ್ಜನರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ। बाहर या चोरी की बात फैली तो कितनी बदनामी होगी। ಹೊರಗಡೆ ಏನಾದರೂ ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅಂದರೆ ಇಂತಹ ಸಜ್ಜನರ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಬಂದಿರೋಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಜ್ಜನರು, ಇಂತಹ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಆ ಹೊರಗೆ ಏನಾದರೂ ಈ ವಿಷಯ ತಲುಪ್ತು ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ನಮಗೆ, ಈ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನ ರೂಪಿಸಿದಂತ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ಅಂತೇಳಿ इस तरह स्वागत समिति के मंत्री ने कार्यकर्ताओं को डांटने लगे। ಆಗ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹೇಳ್ತಾರೆ, हम क्या करें, ನಾವು ಏನು ಮಾಡಕ್ಕಾಗುತ್ತೆ? अगर सम्माननीय डेलीगेट यहाँ वहाँ जाए तो क्या हम उन्हें रोक सकते हैं? जो आए हुए डेलीगेट है ना, वो वहाँ जाते हैं यहाँ जाते हैं, उसे कैसे रोक सकते हैं? और ಹೇಗೆ ನಾವು ತಳದ ನಿಲ್ಲಿಸಿ ಯಾಕಲ್ಲ ಹೋಗ್ತಿದ್ದೀರಾ, ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕೇಳಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಕೈಸೆ रोक सकते हैं, ಹೇಗೆ ನಾವು ಅವನ್ನ ತಡೆಯಕ್ಕಾಗತ್ತೆ? मंत्री ने गुस्से से कहा, सिट्ट ಬಂತು, मैं पुलिस को बुलाकर सब की तलाशी करवाता हूँ। ಈಗಲೇ ನಾನು ಪೊಲೀಸರನ್ನ ಕರೆಸಿ ಸಾಕಿ ಎಲ್ಲರನ್ನ ತಲಾಶ್, ಎಲ್ಲರನ್ನ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ತೇನೆ। ಮೈನೆ ಸಮಜಾಯ, ಆಗ ಲೇಖಕರು ಅವರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸ ಹೇಳ್ತಾರೆ, ऐसा हरगिज़ मत करिए, ಈ ರೀತಿ ನೀವು ಯಾವತ್ತೂ ಮಾಡಬೇಡಿ। ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदारों की तलाशी ले, या बड़ी अशुभ
बनिया बात होगी, फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी गड़बड़ी होगी. ಖಂಡಿತ ನೀವು ಪೊಲೀಸರನ್ನ ಕರೆಸಬೇಡಿ, ಏಕೆಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಅಶೋಭನೀಯ ವಿಷಯವಾಗುತ್ತೆ. ಏಕೆಂದ್ರೆ ಇಂತಹ ದೊಡ್ಡ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಇಂತಹ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕುಚ್ಚ ಗಡ್ಬಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಗೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಪೊಲೀಸರನ್ನ ಕರೆಸಿ ಆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ತಲಾಶ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸೋದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಲೇಖಕರು ಆ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಮಂತ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. एक कार्यकर्ता ने कहा, ಆಗ ಅಲ್ಲಿರೋ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಹೇಳ್ತಾನೆ, ತಲಾಶಿ ಕಿಂಕಿ करवाएंगे, ಯಾರಿಗೆ ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವು ಚೆಕ್? आने के लगभग डेलीगेट तो किराया लेकर दोपहर को ही वापस चले गए. किराया लेकर आधे डेलीगेಟ್ ಅರ್ಧ ಜನ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಹೊರಟೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರನ್ನ ನೀವು ತಲಾಶ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಕೊನೆಗೆ ಲೇಖಕರು ರಾತ್ को पहनने के कपड़े सिरहाने दबाकर सोया, सिरहाने तकिया हिमिरन. ಈಗ ಲೇಖಕರ ಹತ್ರ ಉಳಿದಿರೋದು ಕೇವಲ ಪಾರ್ನೆಗೆ ಕಪಡೆ, ಅವುಗಳನ್ನ ತಲದಿಂಬಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಲಗ್ತಾರೆ. ನೈ ಚಪ್ಪಲೆ और शेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाया. ಮತ್ತೆ ಅವರು ಹೊಸ ಚಪ್ಪಳನ್ನ ಕೊಂಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಅದು ಶೇವಿಂಗ್ ಡಿಬ್ಬಿಗಳನ್ನ ಅವರ ಹಾಸಿಗೆಯ ಕೆಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು. ಹಾಕೊಳ್ಳುವ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ತಲೆ ದಿಂಬಿನ ಕೆಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಲಗಿದ್ರು. सुबह मुझे लौटाना था, वापस होಬೇಕಾಯಿತು. मुझे उन लोगों ने अच्छा पैसा दिया, मैंने सामान बांधा. और ಹೇಳಿದಾಗೆ ಸಮಿತಿಯವರು मुझे अच्छे पैसे दिया, ಒಳ್ಳೆ ಹಣವನ್ನು ಸಂಭಾವನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. मैंने सामान बांधा, ನನ್ನೆಲ್ಲ ಏನೇನು पाने के कपड़े, चप्पलें नहीं चप्पलें और शेविंग डिब्बा अष्टे ಅವ್ರ ಹತ್ರ बचे हुए थे, उसको बांधा. मंत्री ने कहा, परसाई जी गाड़ी आने में देर है, चलिए स्वागत समिति के साथ अच्छे होटल में भोजन हो जाए. ಗಾಡಿ ಬರೋದು ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಹೋಟೆಲ್ಗೆ, ಒಳ್ಳೆ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಭೋಜನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬರೋಣ. ಅಬ್ ತಾಲಾ ಲಗಾ ದೇತೆ ಹೈ, ಈಗ ನಾವು ಹಂಗೆ ಬಿಟ್ಟೋಗೋದು ಬೇಡ, ಬೀಗ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ತಾಲಾ ಲಗಾ ದೇತೆ ಹೈ. ಆಗ ಲೇಖಕರು ನೋಡ್ತಾರೆ, ಪರ್ ತಾಲಾ ಬಿ ಗಾಯಬ್, ಆದರೆ ಬೀಗವೂ ಸಹ ಕಳೆದೋಗಿದೆ. ತಾಲಾ ತಕ್ ಚುರಾ ಲಿಯಾ, ಗಜಬ್ ಹೋ ಗಯಾ. ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳು ಕಳ್ಳತನ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದು ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಬೀಗ ಹಾಕ್ತೀವಿ, ಬೀಗವೇ ಕಳೆದೋಗಿದೆ. ताला भी गायब हो चुका है, गजब हो गया. मैंने कहा, रिक्शा बुलवाइए, मैं सीधा स्टेशन जाऊंगा, यहाँ नहीं रुकूंगा. आग लेखकರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ जल्दी जल्दी रिक्शा को बुलाइए, मैं सीधा स्टेशन जाऊंगा, यहाँ नहीं रुकूंगा. ನಾನು ಖಂಡಿತ ಇನ್ನೊಂದು ನಿಮಿಷ ನಾನೆಲ್ಲರ ಆಟೋನ ಕರೆಸಿ ನಾನು ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮಂತ್ರಿ ಹೈರಾಣತೆ, ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬೋಲೆ ऐसे भी क्या नाराजगी है, ಏನು ಅಷ್ಟೊಂದು ನಿಮಗೆ ಸುಸ್ತಾಗಿದೆಯಾ, ಸಿಟ್ಟು ಬಂದಿದೆಯಾ? मैंने कहा, नाराजगी कतई नहीं है, कभी भी नहीं नाराजगी है. बात यह है कि चीजें तो सब चुरा ली गई है, ಅಂತಂದಂತ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಕಳ್ತನ ಆಗೋಗಿದೆ. ताला तक चोरी में चला गया है, ಬೀಗನೂ ಸಹ ಕಳ್ತನ ಆಗಿ ಹೋಗಿದೆ. अब मैं बचा हूँ, ಕೇವಲ ಈಗ ನಾನೊಬ್ಬನೇ ಉಳಿದಿರೋದು. अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा, ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದ್ರು ನಾನು ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲೇ ಇದ್ರೆ ಮೈ ಬಿ ಚುರಾ ಲಿಯಾ ಜಾऊंगा, ನಾನು ಸಹ ಕಳ್ಳತನಾಗಿ ಹೋಗ್ತೇನೆ ಹೇಳಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಆ ಇಮಾನ್ದಾರತೆ ಸಮ್ಮೇಳನದ 3 ದಿನದಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಅನುಭವ ಇದು. ಅಂದ್ರೆ
ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯವನ್ನ ತೋರಿಸಿದರೆ इसलिए हम बेईमानी से दूर रहना चाहिए। आगे इस पाठ से हमें क्या सीख मिलती है ಅಂದ್ರೆ बेईमानी से दूर रहे। इस पाठ से संबंधित कुछ प्रश्नों को पूछती हूँ, उसका उत्तर देना। ब्रीफ केस में क्या था? ब्रीफ केस में क्या था? ब्रीफ केस में क्या था? कागजात था। वो पैसा नहीं था, कागजात था। लेखक ने धूप का चश्मा कहाँ रखा था? लेखक ने धूप का चश्मा कहाँ रखा था? टेबल पर। कहाँ? टेबल पर रखा था। लेखक पहनने के कपड़े कहाँ दबाकर सोए? ಎಲ್ಲಿ ಹಾಕೊಂಡು ಅವರು ಮಲಗರು? ओ पहने के कपड़े सिरहाने दबाकर। लेकर पहनने के कपड़े कहाँ? सिरहाने पर दबाकर सोए। ऐसे अनेक छोटे छोटे प्रश्न हैं। और दूसरे दिन क्या क्या गायब हो गए? दूसरे दिन धूप का चश्मा और बिस्तर के 2 चादर गायब हो गए और तीसरे दिन कंबल गायब हो गए। और आगे की व्याकरण को देखेंगे। अनुरूपता। रिक्शा, रिक्शा सभी ने देखा है, वो 3 पहियों का वाहन, 3 गाड़िಗಳ वाहन। हागाದ್ರೆ साइकिल ಎಷ್ಟು? 2 पहियों का वाहन, 2 गाड़िಗಳ वाहन। सभी को मालूम है गिल्लो साहित्यिक रेखा चित्र है। हागे ईमानदारों के सम्मेलन व्यंग्य रचना। व्यंग्य रचना। ऐसे ಹೀಗೆ ನಿಮ್ಮ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿವೆ ಹಾಗೂ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳಿವೆ। ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಓದಿ ಅಭ್ಯಾಸದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸಿ ಹಾಗೂ ಗೃಹ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿರುವಂತಹ 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए और 4-6 वाक्यों में उत्तर लिखिए। इन 9 प्रश्नों का उत्तर घर में बैठकर लिखकर आना। और सभी को मेरा